बघा असा गदळायचा ना चांगलं भेटाय होय ना शिगराची गबा मासं भेटलो पण अजून रिंग्या टाकला पण नाही. नमस्कार मित्रांनो, कोकण एक जनता यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर लय दिवसांनी लाव परत एकदा मासे पकडू. तर ह्याच्या आधी पण आम्ही ह्याच्यात मासे पकडला होता, तो पण व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. तर आज पण त्याच जागी गेला, आज पाणी ना कमी झाला. तर आता बघूया किती भेटतात ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओ सुरू करूया. बघा रिंग्याच आणला हे होतो ते बघा एवढेच पाणी आहे, बाकी पाणी नाही बघा. आणि इकडे जरासं आपण घातल्यावर ना तेव्हा त्या साईड टिकते बघा, तिकडे होता पाणी. का पाणी राहिलं एवढे तर चोळा की झाला मासे गावती. जे मागचे मग भेटले नव्हते ते आज आपल्या सगळे पकडूचे आहेत. फेस होता ना पाणी पण आता लय कमी झालं याच्यात. डोपारवरच मागच्या आम्ही घातलं तेव्हा ना कमरे एवढं तरी पाणी होतं, तेव्हा पण मासे पण गावलेले. मग आज बघूया आता रावलेले किती आहेत. हो या साईटिक नाही बघा, होय गब होय टिगूर विगूर असले तर भेटती, पण बाहेर येणार नाही. गबी लय मोठी आहेत. नाच्याच्या ह्याच्यातनं बरोबर झालं मला, त्या ह्याच्यातनं आयत्या पिशव्यातनं फेस बरोबर आलो. ते बघा पण आता येईल हे ना, हेच एक गब हा, बाकी काही अशी गब नाही हा. पण बघूया, वाटत तर नाही बाहेर येते, कारण दरवर्षी बाहेर येतच नाही, पाणी उपसताव तरी. हा तर म्हटलं रिंग्या घालून बघूया. ते बघा एकाना रिंगिया म्हणतो हे बघा, अशी पाण्यात चोळला नाही तो पेश येतं हे बघा. असं दाखवतोय बघा, एका रिंगिया म्हणतो असं फेस होतं. ह्या जागेवर ना घबी लय आहेत. काय केलं तर रिंग्या फाटली आहे एक साईड पिशवी. चोळून झाली आता हे बघा ना, हे जराशी गब होती याच्यात आता सगळी चेचता आणि माती मिक्स करून टाकला की नंतर मग माशी येते बाहेर. पहिला आधी ना चोळायचं, नंतर ना अशी चेचायची. पुढे मग दिसतातच कसं करतो आम्ही त्या. अशी पेट्टी करायची एकदम चांगली झेदर बुतुरले बियो ना बाहेर येऊ गोय. ती बास ते काहीतरी ठेव. हे बघा मासं भेटलो पण अजून रिंग्या टाकला पण नाही, कारण आता कडे ऊन आहे, पाणी गरम आहे, लगेच गावती. पण लयच बारको कधी सोडून आपल्या हव्यात आज मोठे मासे बघूयात पण किती गावती. चेचलून झालं बास मात. तर आपल्याक नातं आहे बघा, रिंग्यात ना टाकून ना माती हवी अशी ना व्हाच्या बाजूक गावतं. बुरू माती असतं ही मिक्स करायची आणि टाकायचं.
घे, जास्त नको आपल्या. टाक सगळी, ती पण टाक. गोया रिंगी आता या सगळा मिक्स करूया एका मेना म्हणतो. सगळी पिशवी उकळ आणि पाणी घे घ्यायच्यात ना तरी. पाणी घे बरं काय ती हान. होय हान आहे ती बास. कशा झोडत चेचली आहेत ती. बर पिशेत नाही राहत जरा. भात मिक्स करायचं म्हणजे काची विचेचे लय प्रॉब्लेम. काची विचे टाकतात लोक म्हणून. हे बघा गाय ना ग्लोवजच घेऊन इलो. हो टाक सगळं टाकल्या ना, पण ते दिसत नाही म्हणजे ऊन आहे ना, पाणी सगळं लगेच खाली जातं. चांगला मिक्स कर. हे वरचं रेव पण घे वाटलेस. हा सगळे घे, सगळे घे बाजूसून. दिसत नाही की चेचली आहे सगळी. बाजूचं रेव पण घे, खालना वरती रिंग्या घे रे. सगळा नच्या सगळा पाणी होत. हे असं मिक्स करूच लागतं. बास खाल. फक्त रिंग्याची पेर झाली ती घे आणि टाकू घे. थोडू आता खाऊ. हा टाक पाणी वाक. सगळं मिक्स करा, पण आधी मिक्स कर. इकडे टाक, वर वर टाक, वर टाक, वर टाक, वर रे. ते गप खाया राहते मध्ये टाक आधी. हे टाक. तिकडे नको रे, तिकडे पाणीच नाही. मध्ये टाका एक कान. हे बघ हय टाक. होय ते बघ हय टाक. होय हा इथे बरोबर. आणि ह्याकडे टाका, सगळं अकडेच टाका, अकडे वरती नको. अरे हय फेज झालो ना. ते बघा असा ना पाण्यात टाकायचा आणि नंतर ना गदळायचं, म्हणजे सगळे मासे जे खाली असतात ना ते सगळे वर येतात. हयच टाक मधी. मधीच पाणी जास्त आहे बघ. इकडे इकडे हा सगळा घ्यावा. बघा असा गदळायचं, मग ना फेस होतच राहतं. ते बघा हे टाकतं है ना एक गबा. त्यात मासे जाऊन राहू शकतात. आता फक्त ढवळू का सरळ. हय रात ढवळ ना पायान, म्हणजे काचा घातला. बघा असा गदळायचा ना चांगलं भेट आहे. होय ना शिगराची गबा. आता का बाहेर काढूच बाहेर तुझं आहे का पायान. भिजू नको. भिजणे एवढा पाणी पण नाही म्हणा. हे बघा असं फेस होतं एक नंबर. मासे पण तेवढे भेटतो का वेळ गादरा. मागच्या टाइम आम्ही घातला ना तेव्हा पाणी पण लय होता, तेव्हा मासे पण आमका चांगले गावले होते. काडवे वाले बिले असे मासे गावले होते सगळे. नाहीतर मध्येच गदळा, मध्येच जास्त या. बाहेर काढा.
तो बाहेरचा मासे मरत हो. बघा 2 दांडके गावले. तर मित्रांनो मेना लागला बारीक ना दांडके सगळे वर इले पोरा गावले. हे अशी तर बघा ना असे मासे मरोक लागले सगळे. आता वर येणार हळूहळू. हे बघा योगे रे भेटली दांडकी. एक दांडके दोघे जण भांडत धरू दाखव. सगळे ना बारीकच मासे इले मोठं कोण काय दिसतच नाही. years later. तर मित्रांनो हे बघा 4 मासे गावलेत फक्त. जेव्हा दाखवतो वरतून एवढे मासे गावलेत. त्याच्यासाठी आम्ही 2-3 तास मेहनत फुकट गेली सगळी. तर काय सगळे दांडके वणके. मित्रांनो ह्याच्या आधी आम्ही घातल्या ना तेव्हा आमचं मॉब मासे गावलेले. तर आज ना किती आम्ही 1 वाजता येलेला होता. आता 3-3:30 झालेत. तर काय आजची सगळी मेहनत फुकट गेली. ती एकाच्या पुरते पण नाही मासे गावलेत. तर काय नाही नेक्स्ट टाइम बघूया. तर आजचा व्हिडिओ इकडेच एंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.